नमस्कार, वैष्णवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीची कचोरी. तर त्याच्यासाठी इथे मी 2 वाट्या मूग डाळ भिजत ठेवलेली आहे. ती अर्धा तास भिजवून घ्यायची आहे. आता त्यानंतर मी पीठ मळून घेणार आहे. त्यासाठी 2 वाट्या मैदा घेणार आहे. आता त्याच्यामध्ये ओवा मी हातावर कुस्करून टाकणार आहे. ओव्यामुळं पिठाचा फ्लेवर छान येतो. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि साजूक तुपाचं मोहन देणार आहे. आता पीठ हातावर व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे व पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. गोळा तयार झाल्यानंतर एका वाटीमध्ये त्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. चला आता आपण बाकीची तयारी करूया. त्यानंतर आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. मिक्सरमध्ये अशी दाणेदार वाटून घ्यायची आहे. जास्ती बारीक करायची नाही. आता आपली डाळ बारीक झाली आहे. माझ्याकडनं जरा बारीक झाली. तुम्ही एकदम दाणेदार ठेवायची आहे. आता त्यासाठी धने 2 चमचे धने घेतलेले आहेत. 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे घ्यायचे आहेत. हे देखील मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. ते अर्धवट बारीक झाले पाहिजे. आता पॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये हे वाटण परतवून घ्यायचं आहे. छान असा सुगंध येतोय याचा. आता त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकायचं आहे. चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतवायचा आहे. थोडंसं तेल त्याच्यामध्ये टाकायचं आहे पुन्हा आणि छान असं परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे केल्यावर कचोरी खूप छान आणि मस्त होते. मग आपलं बेसन चांगलं परतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट. दोन चमचे मी लाल तिखट इथे टाकलेलं आहे. त्यानंतर चाट मसाला मी 1 चमचा टाकलेला आहे. चाट मसाल्याने अशी मस्त चव येते त्याला. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि परतवून घ्यायचं आहे. हे छान असं परतल्यानंतर त्यामध्ये आपण केलेली बारीक मूग डाळ त्यात टाकायची आहे. आणि मिश्रण एकदम वेगळं होईपर्यंत, वेगळं म्हणजे असं सुटसुटीत होईपर्यंत परतवायचं आहे. खूप छान सुगंध येतो याचा. हे बघा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे.
ते एका डिशमध्ये काढून घेतलं व त्याचे गोळे बनवून आता मी इथे कचोरी करणार आहे। आता आपलं मैद्याचं पीठ छान भिजलेलं आहे, त्याचा गोळा करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे त्याची वाटी बनवून त्यामध्ये मिश्रण भरायचं आहे। खूप छान लागते ही कचोरी, एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। याचा उंडा तयार झालेला आहे। आता याला एकदम जाड प्रमाणात लाटून घ्यायचं आहे। आलटून पलटून याला लाटून घ्यायचं आहे। कचोरी जाडच ठेवायची जेणेकरून ती मस्त फुलते आणि साऱ्यांनाही असं सेपरेट दिसतं। तर हे बघा मी जाडच ठेवलेली आहे हे एकदम। आता कढईमध्ये तेल गरम करून त्याला मंद आचेवर तळून घ्यायचं आहे। तर बघा तयार आहे आपली मस्त अशी कचोरी। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।